सो गाईज आपण आलो आता शिवजयंतीची तयारी करायला. म्हणजे आपले मित्र तिथे लागलेले आहेत कामं करायला. आपण आलो आहे नंतरून त्यांच्याहून. अँड गाडी येईल आणि इथं शिवजयंतीची तयारी चालू आहे. उद्याची तयारी चालू आहे. आज पूर्ण रात्रभर पोरं मस्त जागून राहणार. ते युट्यूबर आहेत, तुम्ही असे एवढ्या रात्री आला, तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला चांगलं वाटतंय का कार्यक्रम आपला, तर तुम्ही या कार्यक्रमासाठी एवढं लेट येत आहे? म्हणजे चुकीचं Guys. नाही. मला आज तुम्ही स्पॉन्सरशिप काय काय करणार ते पण सांगा. आमच्याकडून टी-शर्ट आणि मांडवकरांकडून 500 वडेपाव येणार आहे. ते आपण पुढे उद्या बघून घेऊ किती येणार आपल्याला. याच प्रकारे आपण बुवाकडे जाऊया. बुवा उद्या श्रद्धा डोंगरेला किती वाजता तुम्ही बोलावणार ते पण सांगा. श्रद्धा डोंगरे दुपारी 2 वाजता त्या आपला इंटरव्ह्यू घेणार आहे सगळ्यांचा. आणि तुमच्याकडून मंडळाला काय भेटणार? मानाचा मुजरा भेटणार आहे. तर इथं चालू आहे उद्याची तयारी. खूप जोर शोरम आहे. अँड बॅनर्स वगैरे लावायला लावले तिथे. एक नंबर उद्या तुम्ही बघू शकता जय शिवराय मित्र मंडळ भव्य दिवस शिवजयंती उत्सव 2026 साजरा होत आहे. तर माझं फक्त एवढं म्हणत तुम्ही उद्या या कार्यक्रमात शोभा वाढवा आणि केवळ सपोर्ट करा आणि आपला कार्यक्रम चांगला होईल. फक्त आशा मंडळ तुमच्याकडून काय दिलेलं आहे? मंडळानं आम्ही आमच्याकडे वर्जन दिले, प्रतिसाद दिले आणि खूप एवढा तुम्हाला टाइम सांगितलं असतं. आता एवढी मौल्यवान व्यक्ती 2 दिवस झोपले ना, अजून 2 दिवस. ठीक आहे चालेल. आमच्याकडे जय गुलाबी आलेले आहेत. मंडळासाठी काय सांगू शकतात? काय ना सहकार्य करा, पैसे वाटवा. मंडळाला किती सहकार्य केलं आतापर्यंत? सो इथं तयारी चालू आहे आता. अँड उद्या हा स्टेज एकदम भारी वाटणार. भावा असंच शाबास शाबास भावा. वेलकम वेलकम. इव्हेंट वाले आमचे चेऊलकर बंधू आणि त्यांचा आताच साखरपुडा झाला. काय आलं भावा? तिळक झाला भावाचा. काय माहिती आपल्याला भेटल नाही भेटल, पण तुझा अभिनंदन तुला भावा. अभिनंदन. दादा तुमचं लग्न ठरलेलं आहे, तुम्हाला कसं वाटतं? नवीन लग्न करून एकदम छान वाटते. माझ्या लग्नाला सगळ्यांनी यायचं आणि हळदीला जोरात नाचायचं. आणि तुमच्या लग्नाची तारीख पण सांगा. किती काय ठरवलं नाही? डिसेंबरमध्ये या सगळ्यांनी. तुमच्या लग्नात तुम्ही काय ठेवणार आहे? ऑर्केस्ट्रा ठेवणार आहे, बँड ठेवणार आहे का डीजे तुमचाच ठेवणार आहे? डीजे तुमचं असणार आहे? सगळं आपलंच आहे. आणि मंडपवाले कोण असतील? सगळं आपलंच आहे. स्वतःच तुमचं आहे. मग तुम्ही परमेश माईला बोलणार का राधा पाटीलला का गौतमी पाटीलला बोलवणार आहे? आपण काय नाचवतो. याच प्रकारे तुम्ही सगळ्यांनी चौरकाच्या लग्नाला यावे ही तुमच्याकडं. आणि येताना आधार कार्ड घेऊन या, सगळ्यात मेन म्हणजे. आणि गुगल पे पण व्हाईल आमच्याकडं. मंडळ भाऊ आपला बॅनर चिपकायला जरा मदत करतोय. बॅनर पकडून उभं आहे. नाही नंतर ना, आता लग्नाचं वय झालंय. अध्यक्ष काहीतरी बोले जावं नंतर म्हणजे आता तयारी करायची का सांगा. लवकर पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी का या वर्षी तुम्हाला काय इच्छा नाही का? पुढच्या वर्षी कुठला? आज तुम्ही बघू शकता खजिनदार बऱ्याच दिवसानंतर आले इथं. ते कार्यक्रमासाठी सकाळपासून काय होते आणि येऊन येऊन किती वाजता आल्या? संध्याकाळी 8 वाजता. आमची कामं करत होते. ते काय काम करत माहिती का? त्यांच्या बाटल्या टाकवते पाण्याच्या. आणि वरतून काय बोलले का माझा धंदा मला महत्वाचा आहे. अध्यक्ष आमचा बोल. अध्यक्षाबद्दल काय बोल? अध्यक्ष तुम्ही काय बोलतील? एवढा मोठा सोहळा आहे आपल्या बदलापूर मध्ये, तर तुम्हाला या सोहळ्याबद्दल काय बोलायला? महाराजांसाठी आपण सगळ्यांनी एकी करून आपण आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहावे हीच आपल्याला मी विनंती करतो. पण तुम्हाला योग कार्यक्रम साध्य करताना कसं वाटतं? खूप चांगलं वाटतंय. आज आमचे 8 वर्ष पूर्ण होत आहेत. खूप आनंद आहे. उत्साहाचा सण आमचा. आणि आम्ही शिवाजी महाराजांची फक्त जयंती नसून तो आमच्यासाठी एक सण आहे. अशा प्रकारे आम्ही साजरा करतो. आज आमच्या मंडळाचे एकनाथ शिंदे साहेब आलेले आहेत. रात्री अपरात्री झोपले नाही आणि ते एवढे मोठे कार्यकर्ते आहेत. त्यांनी कमीत कमी 15,000ची पावती पाडली. तुम्हाला कसं वाटतंय पावती पाडून? काहीतरी बोला तुम्ही. गरिबांची काय वाटतं?
कॉन्ट्रॅक्टरने मशीन मागवलेली पण मशीन काय उपयोगी नाही आहे ते भावा. भावा अशी कशी तू मशीन मागवली भावा? आम्ही हाताने झाडू मारलं. आता ही मशीन ती झाडूच ना मारत आहे. नगरसेवक वहिनी साहेब आमच्या मित्राची वाईफ नगरसेविका झाली सलोनीताई यांच्या प्रयत्नातून त्यांनी फोन करून मी आज 15 कार्यासाठी मागवलेली आहे. साफसफाईसाठी. 2 दिवसा अगोदर तुला कचरा जास्त झाला होता. अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छता झाली होती ती आज मंडळाच्या कार्याने आणि वहिनी साहेबांच्या आशीर्वादाने ती पूर्ण होते. साफसफाई होते या रोडाची. रात्र झाले रात्र बुवा असं आमचे भूषण मध्ये आपल्या नागापाटीची गाडी येत आहे. तुम्ही इंटरव्ह्यू घेतली बघू शकता. एवढी मोठी कचऱ्याची गाडी आज आपली इथं गाडी पाठवली गेलेली आहे. तुम्ही बघा एवढी लोक बॅनर लावतात नाही. मी प्रत्येक ठिकाणी एकाला फक्त लावतो ना. आज आमचा कांडी बघू शकतात. कमीत कमी 3 जणांना बॅनर घेऊन लावतोय. एवढी मेहनत आम्ही बघू नाही शकत त्याची. गाडी कसं वाटतं तुला सवारी करून भावा? आज आम्हाला या घोड्यापासून एवढं बरं वाटतंय का पहिल्यांदा वाटतं आम्ही झोपत. झेंडे लावायचं काम चालू आहे ते आता. एक जागी जमा करा. एवढे असे झेंडे लावायचे आता. भाऊ आपला एकटाच मेहनत करतोय. कालपासून मेहनत करतोय भाऊ आपला. झोप नाही मला. अजून रांगोळी काढायची ना. कार्यकर्ता आमच्या कुठले कार्यकर्ता? त्यांचं काम चालेल. झालं दमला लवकर. सकाळी 6 वाजेपासून निघालो घरातनं. काय दमला? घरी गेला ना. माहिती मला तू आता आलाय ते. आता नाही आलो. तोही आता माझ्याकडे सगळे. हे सांग त्याला. हा माणूस झोपाऊ आहे माहितीये काय? गाव गाव काय कसलं पोरं इथे काम करताय साईडला आणि तू झोपलाय. तुला वाटतं काय? आमचा कुंभकर्ण दुसरा मला माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत असेल मी किती काम केलंय. कुंभकर्ण वाटतं तू चेहऱ्यावर ना. बाकी काय नाही. या माणसाला सत्य परिस्थिती माहिती आहे माझी. काय भाऊ याची परिस्थिती सांग. ज्या माणसाने मेहनत केली ते केले भाई. कोणी केले मेहनत? आणि भूषण भावाने आज भूषणने पण केला. भूषण पण सगळं केलंय. मी काय ना मी बोललो भूषण राम राम का बोलतोय? भाऊ उठ भाऊ उठ. राजा घरी जागा बोलतोय काय? अशीच बरोबर जायचं. घरी जागा नाही म्हणजे याचे डोळे बघा घरी जातो ना. जाऊ का भाऊ? त्याच्या मम्मीला आपण व्हिडिओ दाखवू. एक हाय माझ्याकडे. दाखवू नक्कीच जाऊ. आज आमचा काका तुम्ही बघू शकतात लय मोकळा होऊन आलेला आहे. तो आज गेलता अशा ठिकाणी त्या ठिकाणी कोणच जायत नाही. कारण का आमचा आज काका भावा तुझं काम करू होतं मी ऐकलं. त्यांनी स्टेजवरनं लिंबू फिरवलाय. स्टेजवरनं लिंबू उतरून टाकलेला. आज बघू शकतात मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांना पाठीमागे सर्व काय रेडी आहे. जेवण ठेवलेलं आहे. पाठीमागे डाळ वाटाण्याची भाजी ठेवलेली आहे आणि शेकोटीला ते मामांकडे ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता ते मामा शेकोटी करायला बसलेले आहेत. ज्याला कोणाला थंडी वाजत करतो आणि घराची रजा घेतो. चला तर आम्ही आता चाललो घरी. इकडे आपल्या बघू शकतात हे छोटे कार्यकर्ते आहेत. ते लय मेहनत करतात. हे मोठे असून काय कामाचे नाही ते. या पोरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे. त्या या पोराचा उद्या नक्की आपण त्याला नाव अथर्व आहे. त्याला उद्या आपण सन्मान चिन्ह देऊन त्याचं स्वागत करू. आपण उद्या सत्कार भाऊ. सत्काराला कधी माझ्या तोंडातून प्रॉब्लेम होता. बोला ना तू मना लागून नको. आता आपण स्टेजवर चाललोय रेखी करायला. हा कसं आहे बॅकग्राऊंड कसं वाटलं? बॅकग्राऊंड एकदम चुम्मा भावा. तुझ्या बॅकग्राऊंड बघा आशिषची आयडिया खूप सुंदर बॅकग्राऊंड आहे. मी अटॅच करतो. मला सेंटर सांगतो. आपण थोडं वर घ्या. महाराजांचे डोळे बघा त्याला पण छिपीला बारकी एकदम रिअल. सेंटर सांग. एकदा लावून बघितलंय कसं वाटतंय. महाराजांचा जरा फेस शॅडो मध्ये चाललाय. तर ते एक बुरुज चिन्ह काढायचा प्लॅन चाललाय आमचा. ऑर्डर केले 5 मिनिटात
5 मिनिटं. बाला हा जागा हो जागा हो. ओ लो 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 चिकू 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 आला 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 पोचू पोचा पोचा गाईज लाईट टेस्ट झाले एकदम भारी एकदम छान वाटतंय. हे बघा तुम्ही खूप सुंदर वाटतंय. उद्या धमाल होणार फुल इथे. सो स्टे ट्यून गाईज. आता आम्ही चाललोय घरी अँड उद्या परत यायचं आहे आपल्याला इथे. 2 वाजलेत तर घरी जायचं आहे. ब्लॉग एडिट करायचं आहे, अपलोड करायचं आहे. खूप कामं आहेत म्हणजे झोपायला 4 वाजतीलच. सो नक्कीच तुम्ही हा ब्लॉग बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि उद्याचा शिवजयंतीचा ब्लॉग बघायला विसरू नका. खूप मजा येणार आहे, खूप धमाल आहे. सो लेट्स गो, जाऊया घरी आता. Yeah.